2,07,391 विक्रम काळे. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 7,391 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, राज्यामध्ये सातत्यानं शिक्षकांकडे जी असलेली अशैक्षणिक कामे ती काढावीत आणि आम्हाला विद्यार्थ्यांना फक्त शिकवण्याचं काम ठेवावं यासाठी सभापती महोदय वेळोवेळी अनेक शिक्षक संघटना, अनेक आमचे सर्व शिक्षक लोकप्रतिनिधी सुद्धा वारंवार शासनाकडे पाठपुरावा करतात. सभापती महोदय, एवढंच नव्हे तर मागे झालेल्या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण समारंभामध्ये सुद्धा प्रश्न डेव्हलप मंत्री महोदयांचं मी लक्ष अधोरेखित करू इच्छितोय की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की यापुढे कुठलंही शिकवण्याशिवाय इतर कुठलंही काम शिक्षकांना लावण्यात येणार नाही. सभापती महोदय, आता तर कहरच केलाय, कुत्र मोजायचं काम दिलंय शिक्षकाला. सभापती महोदय, एक प्रकारे मोठा अपमान शिक्षकाचा सभापती महोदय या ठिकाणी केलेला. हे परिपत्र कुणी काढलं कुत्र मोजायचं? याच्यावर आपण या खात्याचे पालक म्हणून काय कारवाई करणार आहात? त्यांना जॉब विचारणार आहात का नाही तुम्ही? शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यामध्ये सभापती महोदय आचार्य देवोभाऊ आपण म्हणतोय शिक्षकाला, हे मानाचं स्थान आपण एकीकडे देतोय आणि त्यांना कुत्र मोजायचं काम लावतोय. हे तर जाऊ दे सभापती महोदय, इतर सगळी जी शैक्षणिक कामे, निवडणूक आली की आमचा शिक्षक दिसतो, जिल्हा परिषद निवडणूक आली आमचा शिक्षक दिसतो, यादी दुरुस्त करायची आली मतदार यादी आमचा शिक्षक दिसतोय. त्या ठिकाणी सभापती महोदय ते आपले स्वच्छतागृह मोजायचे शिक्षक दिसतोय. सभापती महोदय, म्हणजे इतके महसूलकडी यंत्रणा आहे, बाकी एवढ्या खात्यामध्ये कर्मचारी आहे जे बसून असतात, त्यांना काम नसतं, यांना का नाही कामाला होत? सभापती महोदय, आता निवडणुकीमध्ये तर सभापती महोदय एकच मिनिटात सभापती महोदय याची दागता मी आपल्या लक्षात आणू इच्छितो. आपण पण शिक्षक आहात. आता एका शाळेमध्ये 60 शिक्षक, 45 शिक्षक कालच्या निवडणुकीच्या कामाला घेतले जिल्हा परिषदच्या. 15 शिक्षकावर 2,000 मुलं कशी सांभाळायची, कसं त्या ठिकाणी संचालन करायचं? एका वर्गात 60 50 मुलं असतात. सभापती महोदय, कशी शाळा चालवायची? सभापती महोदय, आणि त्यांना विनंती केली कलेक्टरला तर लगेच सांगतात तुमच्यावर पोलीस गुन्हे नोंद करू म्हणून भीती दाखवतात. सभापती महोदय, म्हणून हे भाषण नाही सभापती महोदय, हे पोटतिडकीनं मी या ठिकाणी मानतोय की एकीकडे तुम्ही आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करता, तरी सुद्धा हे सगळं काम करून माझा शिक्षक ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. कारण विद्यार्थी आमचं दैवत आहे, विद्यार्थी आमचं दैवत आहे. सभापती महोदय, त्यांच्यामुळे शाळा आहे आणि शाळेमुळे आम्ही आहोत, हे कधी आम्ही विसरत नाही. सभापती महोदय, म्हणून या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे, मंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्री सोबत बैठक घ्यावी, आम्हाला बोलवावं आणि याचा सोक्षमोक्ष लावा. मंत्री महोदय, आपण जाणकार आहात त्याच्यामधले, याचा नुसतं उत्तर देऊन वेळ मारून देऊ नका. आपण याचा सोक्षमोक्ष लावा की यापुढे येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याशिवाय कुठलंही काम शिक्षकाला दिलं जाणार नाही, असं ठामपणाने उत्तर मंत्री महोदय देतील काय? सभापती महोदय, विक्रम काळे साहेब सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, अनुभवी आहेत आणि या अनुभवाचा फायदा ते एखाद्या विषयाचा आपण म्हणतो राईचा पहाड कसा करायचा त्याचा पूर्णपणे ते अनुभवाचा याचा फायदा घेत असतात. त्यांनी सांगितलं की शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम दिलं आहे. माझा काळेसाहेब याच्यावरती आक्षेप आहे. एक तर पहिले तुम्हाला हे सांगतो की जे अशैक्षणिक कामे आम्ही देखील स्वीकारतो की खूप जास्त अशैक्षणिक कामे शिक्षकांकडे देण्यात आलेले आहे, परंतु 28/8/2024 शासन निर्णयानुसार आपण शैक्षणिक कामे कोणची आणि अशैक्षणिक कामे कोणचे याचं वर्ग नाही. एक मिनिट, तुम्ही प्रश्न कसा डेव्हलप करता आता उत्तरी थोडंसं डेव्हलप करू द्या ना. आता असं करता तुम्ही, प्रश्न डेव्हलप करता, उत्तर थोडंसं व्यवस्थित सर्वांना परिस्थिती माहीत झाली पाहिजे. आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, शैक्षणिक कामे कोणची आणि अशैक्षणिक कामे कोणची. ज्या ज्या दुसऱ्या विभागाचे अशैक्षणिक कामे आपण सर्व विभागाला सूचना दिल्या आहे की आमचे शिक्षक त्या ठिकाणी हे कामे तुमचे करणार नाही, आपण त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. पण असं असताना देखील आपल्या माहितीसाठी सांगतो, बालकाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत कलम 27 अन्वये दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे शिक्षकांना करणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे. ठीक आहे, हे त्याच्यामध्येच दिलेलं आहे.
असं असताना याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे कामं त्या ठिकाणी दिले आहे. आपण त्या दोन्ही पोर्टलचं एकत्रीकरण केलं आहे, ते सरळ आता जे वेगवेगळे 2 ऍप होते त्याचं एकत्रीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर आपण जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे की श्वान मोजण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना दिलेलं आहे का, श्वान मोजण्याचं काम त्या ठिकाणी दिलेलं नाही. आपण सर्व बघतो की अनेक विपरीत घटना त्या ठिकाणी जे सार्वजनिक ठिकाणी कुत्रे फिरतात, काही करतात, त्याच्यामुळे अनेक विपरीत घटना घडतात. सुमोटो एक व्यक्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत सुयोग्य उपाययोजना करणे, त्या परिसरामध्ये जर का खाद्यपदार्थ पडले आहेत त्याची विल्हेवाट लावणे, या अनुषंगानं आपण आपल्या शैक्षणिक प्रिमायसेस मध्ये त्याला व्यवस्थित कुंपण असलं पाहिजे, त्या ठिकाणी खाद्यपदार्थ पडले नसले पाहिजे, याची काळजी घेण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना दिलेलं आहे. कुत्रं मोजण्याचं कुठलंही काम त्या ठिकाणी दिलेलं नाही. त्याच्यामुळे हा आम्ही आपला दूर करतो. दुसरं, अजून काही इतर अशैक्षणिक कामे त्यांच्याकडे देण्यात आली आहे, याच्याकरता शासन गंभीर आहे. शासनानं एक येणाऱ्या काळामध्ये किमान एक शनिवार त्यांना फक्त हे कामे करण्याकरता द्यावा का बा, म्हणजे आठवड्यातला एक दिवस फक्त ते आणि बाकीचे सर्व दिवस शिक्षणाचं काम त्या ठिकाणी करतील. किंवा गावागावामध्ये आपले जे सेतू आहेत, सुविधा केंद्र आहेत, त्या सुविधा केंद्राच्या मार्फतून हे रिपोर्टिंग त्यांना करता येईल का, असा देखील विचार त्या ठिकाणी चालू आहे. याचा नेमका आर्थिक भार किती शासनावर पडू शकतो हे कॅल्क्युलेशन करून तुमचं मार्गदर्शन, तुमचं सहकार्य त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि नंतर तो निर्णय अंतिम घेण्यात येईल. धन्यवाद. प्रवीण दरेकर.